हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टायलिंग शेफ. आणि आज मी तुम्हाला मटर पनीरची रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी दाखवण्यापूर्वी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासोबतच बेल आयकॉनचं चिन्हही दाबा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ टाकीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. आता तुम्ही पाहू शकता, इतकी सुंदर आणि टेस्टी अशी भाजी आपण घरच्या घरी कशी बनवू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्हाला आता हॉटेलमध्ये जाण्याची काहीच गरज नाही, कारण त्यापेक्षा ही सुंदर आणि स्वादिष्ट भाजी तुम्ही तुमच्या घरीच बनवू शकता. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये 2 टीस्पून तेल घेणार आहोत. आणि आपलं तेल साधारण गरम झाल्यावरती आपण यामध्ये 1 तेजपत्ता, 2 दालचिनीचे तुकडे, 2 हिरव्या वेलची आणि 5 ते 6 काळ्या मिऱ्या, त्यासोबत 1 टीस्पून जिरं, 5 ते 7 लसणाचे तुकडे आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत. आणि साधारण 30 सेकंद शिजवल्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला 1 कांदा टाकून घेतला आहे. आणि आता साधा मीडियम गॅसवरती आपण हा कांदा 2 ते 3 मिनिटासाठी गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता, एक साधारण 2 मिनटं झालेत. कांदा आपला चांगला गुलाबी झाला आहे. तर यामध्ये मी काजूचे तुकडे टाकून घेणार आहे. आणि त्याचसोबत 5 ते 7 लाल मिरच्या. या लाल मिरच्या मी साधारण 1 तासासाठी भिजवून घेतल्या आहेत. साधारण 5 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये चॉप केलेला टोमॅटो टाकला. साधारण तुम्ही पाहू शकता, 4 ते 5 मिनिटं झाले आणि आपला टोमॅटो बारीक चिरल्यामुळे चांगला शिजून गेलाय. आता या स्टेजवरती आपण ती कोथिंबीर टाकून घेऊया आणि चांगली मिक्स करूया. तर गॅस स्लो करू आणि आणखी 1 मिनिट परतवू आणि ह्याला थंड करून वाटून घेऊया. आता आपण आपल्या भाजीला फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी मी एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून बटर घेतलं आहे. आणि आपलं बटर चांगलं मेल्ट झालं, यामध्ये 1 टीस्पून मी जिरं टाकून घेतो. आणि आता जिरं टाकल्यानंतर मी यामध्ये आपण जे मिक्सर बनवलं होतं ते टाकून घेणार आहोत. आणि आता मिक्सर टाकल्यानंतर आपण ह्याला साधारण 2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊयात. आता साधारण 2 मिनिटं परतवल्यानंतर मी यामध्ये 2 टेबलस्पून धणे पावडर टाकून घेतो. त्याचसोबत 2 टीस्पून किचन किंग मसाला टाकून घेतो. त्याचबरोबर मी यामध्ये 1 टीस्पून हळद, आणि 2 ते 3 टीस्पून मी यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता, आपण या ग्रेव्हीमध्ये
लाल मिरचीचा वापर केल्यामुळे ग्रेव्हीला सुंदर असा रंग आलेला आहे. आता साधारण आपण हे 2 ते 3 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपले मसाले नीट शिजतील. आता आपला मसाला शिजल्यामुळे आपण यामध्ये 1 वाटी मटार घालून घेणार आहोत आणि त्याचसोबत चवीनुसार मीठ आणि साधारण आता 1 मिनिटभर आपण ह्याला नीट परतवून घेऊयात. आणि आता 2 मिनिटं परतवून झाल्यानंतर मी यामध्ये साधारण 1 ते 2 वाटी पाणी घालून मटर नीट शिजवून घेणार आहे. आता आपण ह्याला झाकण लावून साधारण मटार शिजेपर्यंत शिजवून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आपले मटर मस्त शिजले आहेत आणि या स्टेजवरती मी आता पनीरचे क्यूब्स टाकून घेणार आहे. तुम्ही पनीर फ्रायही करू शकता आणि त्याचसोबत आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत. आता भाजीला चांगलं मिक्स करूया आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी आपण हिला झाकण मारून शिजवून घेऊया. आता साधारण 2 ते 3 मिनिटं झाले आहेत आणि आपली भाजी रेडी आहे. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला उत्तम असा कलर आला आहे आणि तितकीच ती टेस्टी आणि यम्मी ही झाली आहे. पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर. चला तर मग आता आपण ही भाजी काढून हिची प्लेटिंग करून घेऊयात. तर शेवटी मी ह्यावरती कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि आता आपण प्लेटिंगला सुरुवात करूयात. अशा प्रकारे ही घरगुती मटर पनीरची रेसिपी रेडी झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता ही अतिशय टेस्टी आणि यम्मी अशी बनली आहे. तुम्हीही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक द्या. त्याचसोबत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं चिन्हही दाबा. आता मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.